अजित पवारांच्या विमान अपघाताला 13 दिवस पूर्ण झालेत आणि रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 1.5 तासांचं प्रेझेंटेशन दिलं, ज्यात रोहित पवार यांनी 100% घातच असल्याचा आरोप करत 3 ते 4 शंका उपस्थित केल्या। अजितदादा कारनच येणार होते, पण पूर्व विदर्भातल्या नेत्याच्या फोनमुळे उशीर झाला असं रोहित पवार म्हणाले। त्याचवेळी विमान कंपनी आणि पायलट सुमित कपूर यांच्यावरही शंका उपस्थित केली। पाहूया। तर मी सामान्य परिवारातला एक व्यक्ती म्हणून आता सामान्य व्यक्ती जसं टेक्निकल बॅकग्राऊंड कुठलंच नाही, मला असं वाटतं की हा अपघात नाही, हा 100% त्याच्यामध्ये घात असू शकतो। अजितदादांच्या विमानाच्या अपघातावरून पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून रोहित पवारांनी गंभीर शंका उपस्थित करत काही सवालही केले आणि 100% अपघात नसून घात असू शकतो असं म्हटलेलं आहे। अजितदादांच्या विमानाचा अपघात हा 28 जानेवारीला झाला, पण दादा आदल्या दिवशी म्हणजे 27 तारखेलाच संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईहून कारनं पुण्याला येणार होती आणि नंतर पुण्याहून बारामतीला जाणार होती। मात्र पूर्व विदर्भातल्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं अजितदादांना फोन केला आणि एक महत्त्वाची फाईल आहे त्यावर सही करणं गरजेचं आहे असं सांगितलं, पण ती फाईल मंत्रालयामधून येईपर्यंत उशीर झाला असं रोहित पवार यांनी म्हटलं। पूर्व विदर्भातील एक कुठले तरी नेते हे मोबाईल चेक करा दादांचे, नाही तर लँडलाईन वर कोणाचा फोन होता काय होता मला माहित नाही, पण मला जे कळलं आहे सही करावीच लागते, फार महत्वाची फाईल आहे। आणि मग ती फाईल कुठे हे जेव्हा बघितलं गेलं ती फाईल घरी नव्हती, ती फाईल मंत्रालयाच्या कार्यालयामध्ये होती दादांच्या। दादा कुठलीच फाईल मोकळी ठेवत नाही, पण अचानक ती फाईल तिथं होती। मग ती दादानी बोलवली, बोलवण्यात येण्यात मुंबईचं संध्याकाळचं ट्रॅफिक तुम्हाला माहिती आहे, ती फाईल पोहोचूस तर वेळ गेला। पण एक मोठा नेता आपल्या पक्षाचं बोलत असेल तर सही तर करावीच लागेल, आणि मग दादानी ती सही केली, ती फाईल यूज तर सही करूस तर त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी वेळ गेला। रोहित पवारांचं म्हणणं आहे की फार मोठे नेते दादांना भेटायला येणार होते, पण त्यांनाही उशीर झाला आणि त्यांच्याशी बोलण्यात वेळ गेल्यामुळे बाय रोड दादांना जाणं कॅन्सल करावं लागलं आणि दुसऱ्या दिवशीच सकाळचं विमान बुक करावं लागलं। आदल्या दिवशी 27 जानेवारीला रोजच्या वेळेपत्रानुसार दादा संध्याकाळी म्हणजे जेव्हा कॅबिनेटच्या बैठका झाल्या, दादा म्हणाले होते अधिकाऱ्यांना की 4-5 तास मी माझी कामं करेल, काही अधिकारी मला माझ्या पार्टीतले काही अधिकारी भेटणारे आणि काही नेते भेटणारे आणि काही कर्मचारी भेटणारे, त्यांच्याशी मी चर्चा करेल आणि मग मी मुंबईला जाईल असा दादांचा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी अंदाज होता। ताफा सुद्धा लागला होता। एक फार मोठे नेते दादाला भेटण्यासाठी येणार होते, ते वेळेत येणार होते, पण उशीर झाला। ते उशिरा आल्यामुळे आणि चर्चा उशीरपर्यंत सुरू राहिल्यामुळे दादांचा वेळ त्याच्यामध्ये गेला आणि 5-5:30 ला जे दादा गाडीने जाणार होते ते गाडीने जाऊ शकले नाही। यामध्ये रोहित पवारांनी पूर्व विदर्भातल्या त्या नेत्याचं नाव घेतलं नाही, मात्र फोनवरून संभाषण झाल्याचा दावा केला। आता ज्या दिवशी दादांचा विमानाचा अपघात झाला त्या दिवशी प्रफुल्ल पटेलांनी बारामतीमध्ये रात्री माध्यमांना प्रतिक्रिया दिली। आदल्या दिवशी संध्याकाळी दादांसोबत कामासंदर्भात फोनवरून बोलणं झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं। अजूनही विश्वास बसत नाही, कारण काल रात्रीच 8-8:30च्या सुमारे माझ्याशी त्यांनी फोनवर बोलणंही केलं। मी असंच म्हणजे ते खुश मिजाज होते, 2 मिनिटं जे आम्हाला बोलायचं होतं ते कामाची गोष्ट झाली आणि शेवटी एवढंही म्हणले तर हे नियती म्हणा की काय म्हणा, हे प्रफुल्ल आता आपली भेट होणार नाही, कारण मी 8-10 दिवस बाहेर आहे। आता रोहित पवार ज्या फोनचा दाखला देत आहेत तो फोन नेमका कोणाचा होता याची चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची आहे। पण त्याचवेळी नाव न घेता आणखी एका व्यक्तीकडे रोहित पवारांनी बोट दाखवलं। 27 तारखेला ज्या बैठकीमुळे दादांना उशीर झाला असं रोहित पवार सांगत आहेत, त्या बैठकीमध्ये दादांच्या राष्ट्रवादीचं काम पाहणाऱ्या कंपनीचं कंत्राट रद्द करू अशी चर्चा झाल्याचं म्हटलंय। दादांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं झालं तर नरेश अरोरा हेच राजकीय सल्लागार आणि निवडणूक प्लॅनिंगचं काम करतात। या बैठकीमधल्या चर्चेतलं नाव अरोरा हेच असावं अशी चर्चा रोहित पवारांच्या बोलण्यानंतर सुरू झाली आहे। तिथं चर्चा काय चालली होती हा विषय जेव्हा केला तेव्हा तिथं चर्चा कुठले तरी राजकीय कन्सल्टंट कोणीतरी आहे, त्यांचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे जो शेकडो कोटीचा आहे तो आपल्याला कॅन्सल करावा लागतोय, कारण त्यांच्याकडनं काहीच आपल्याला मिळत नाही, त्याचा काहीच फायदा होत नाही। कारण 7 दिवस आधी सुद्धा बारामती हॉस्टेलला दादांना जेव्हा मी भेटलो होतो
तेव्हा सुद्धा दादांनी काही लोकांना सांगितलं होतं, शहाणपणा करू नका, राजकारण आम्हाला शिकू नका, राजकारण आम्ही कसं करायचं हे माहिती सर्वे फक्त तुम्ही करा, अशी काहीतरी चर्चा तेव्हा झाली होती. आणि अशा पद्धतीची चर्चा तिथं झाली. मूळ अपघातावरून बोलताना रोहित पवारांनी मुख्य पायलट सुमित कपूर यांच्यावर शंका उपस्थित केली. टेक ऑफच्या आधी पायलट का बदलले आणि सुमित कपूरना का आणलं, असा सवाल रोहित पवार यांचा आहे. पाठक आणि कपूर यांचं नाव तिथं आलं तर मग आमचा विषय आहे. आणि कदाचित तुम्ही बघितलं असेल, कपूरचे कुठला तरी मित्र कुठेतरी बोलत होता की बाबा कपूर आदल्या दिवशी बाहेरून आला होता भारताच्या, तो उडवणारच नव्हता, पण मग त्याला अचानक सांगितलं आणि मग त्यांनी उडवायला घेतलं विमान, असं तुम्ही कुठेतरी ऐकलं असेल. तर मग आमचा प्रश्न असा आहे की मग टेक ऑफ पूर्वी मुख्य पायलट हे का बदलले गेले. अपघाताच्या काही सेकंदाच्या आधीच घटनेवर देखील रोहित पवारांनी बोट ठेवलं. जेव्हा विमान कोसळत होतं तेव्हा फक्त को पायलट शांभवी पाठकच ओ शिट असा म्हणाल्या, पण मुख्य पायलट सुमित कपूर का शांत होते, असा प्रश्न रोहित पवारांचा आहे. जेव्हा 8:43:55 फील्ड इनसाइड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या, तेव्हा तिथं 8:47:13 म्हणजे जेव्हा ते टील झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट, हे त्यांचं रिॲक्शन आहे. पण या पुऱ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता, त्या पीटीटी जेव्हा दाबलं जातं तर फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो. पायलट जर गाणं गात असेल, काय सुंदर सिनरी आहे, काय झाडं आहेत, काय झुडपं आहेत, असं पायलट बोलला तरी त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो. आम्हाला जे कळलंय त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आतापर्यंत पवार कुटुंबातील कोणीही विमान अपघातावरून शंका किंवा आरोप केलेले नाहीत, पण अजितदादांच्या विमानाचा घातच होता असं थेटपणे रोहित पवार म्हणाले. हा अपघात होता का घात होता असा प्रश्न तुम्ही केला तर आमची शंका म्हणजे माझी आणि असंख्य महाराष्ट्रातल्या लोकांची शंका आहे की हा घात होता. पण या बाबतीत विमान कंपनी जी VSR आहे, एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि जो कपूर नावाचा पायलट होता, या 3 कंपन्या आणि व्यक्तीवर आमची शंका आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीच्या आधारे रोहित पवारांनी 3 ते 4 मुख्य बिंदूंवरून शंका उपस्थित केली. एकतर फाईलवर सही हवी म्हणून दादांना उशीर करण्याचा प्रयत्न झाला का, जेणेकरून त्यांना विमानानं जावं लागलं. दुसरा मुद्दा VSR विमान कंपनी, तिसरा मुद्दा एरो नावाची हँडलिंग कंपनी आणि चौथा मुद्दा पायलट कपूर. अर्थात आता चौकशी अहवालामधून नेमकी माहिती समोर येईल. कृष्णा सोनारवाडकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.